जय भीम सर्वांना मित्रांनो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मातंग समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या समाजामध्ये दोन विचाराचे मतप्रवाह निर्माण झालेले सध्या दिसत आहेत. एक वर्ग जो प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाण आणि भान ठेवून इमानदारीने वागण्याचा प्रयत्न करताना दिसतोय आणि जो दुसरा वर्ग आहे तो वर्ग म्हणजे ज्या व्यवस्थेने आमच्या ढुंगणाला झाडू बांधला, गळ्यात मडकं बांधलं, आमच्या ज्यांना सावलीचा विंटाळ होता, ज्यांचं नुसतं आमच्या आवाजाने जेवणाचं ताट वाटत होतं, त्या व्यवस्थेचं, त्या मनुवादी व्यवस्थेचं समर्थन करणारा एक वर्ग महाराष्ट्रभरामध्ये सध्या विष्णुभाऊ कसबे हे आरक्षणाच्या उपवर्गीकरण ह्या नावाखाली ह्या व्यवस्थेचं समर्थन करताना दिसत आहे. ज्या व्यवस्थेनं आमच्या ढुंगणाला झाडू बांधला, सावलीचा विंटाळ मानला, ज्यांनी आम्हाला जनावराच्या स्थितीला नेऊन पोहोचलं, ज्या लोकांनी हजारो वर्षापासून आमच्यावर सगळ्या प्रकारचे अत्याचार केले, त्या व्यवस्थेचं समर्थन करताना, त्या व्यवस्थेचे गोडवे गाताना आणि वरवर उपवर्गीकरणाचं नाव आणि हे मनुवादी व्यवस्था समाजामध्ये पेरण्याचं हे जे काम आहे ते विष्णुभाऊ कसबे सध्या करताना दिसत आहेत. नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचं आणि काम मात्र करायचं गांधी आणि गोळवलकर गुरुजी RSSचं. हे सध्या विष्णुभाऊची भूमिका हे महाराष्ट्राला काही लपून राहिलेली नाही. पण त्यामध्ये एक आनंददायी आणि आशादायी एक चित्र असं निर्माण झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजामध्ये जे काही तरुण वर्ग आहे त्यामधला 70% तरुण वर्ग हे टोटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालण्याचा प्रयत्न करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेतोय. या महाराष्ट्रभरामध्ये हजारो कुटुंब बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्धाला लीन झालेले आहेत आणि धम्माच्या संस्कृतीनुसार वागतात, जगतात, त्यांच्या धार्मिक विधी सगळ्या ह्या बौद्ध धम्मानुसार होतात. हे फार मोठं हे क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पाऊल आहे मातंग समाजाच्या इतिहासामध्ये. आणि ह्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली विष्णुभाऊ कसबेंनी हे जो काही मनुवादी नंगा नाच नाचवलाय त्याला ह्या समाजातले जे भोळे भाबडे लोक आहेत, जे काही कमी शिकलेले असं म्हणता येणार नाही, कारण डॉक्टरेट झालेले लोक सुद्धा इथं सत्यनारायण करताना आणि बकरे कंदोरे कापताना मी पाहिलेले आहेत, सत्यनारायणाची पूजा करताना. म्हणून शिक्षण शिकला याचा अर्थ तो पूर्ण काही इमानदार असेल याची काही खात्री नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाल किल्ल्यावर सांगितले होते की मुझे पढे लिखे लोगांनी धोका दिया. शिकलेला माणूस लुच्चा सुद्धा असू शकतो, मग त्याला नैतिकता जर यावी अशी जर नैतिकतेची जर गरज असेल तर त्याला धर्माची आवश्यकता आहे आणि ते कुठून येत असेल तर ते बौद्ध धम्मामधून येते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षण, सुरक्षा, आरोग्य, फंडामेंटल राईट्सची संविधानिक तरतूद केल्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ते ह्यासाठी की माणसाला जेवढी रोटीची म्हणजे भाकरीची जेवढी गरज आहे तितकी संस्कृतीची सुद्धा गरज आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. एकीकडे सांगायचं की आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही अण्णाभाऊंना मानतो, फुले शाहूंना मानतो, आणि आतमध्ये यांच्या पोटातला जो काही डाव आहे मनुवादी डाव तो काही यांच्या वरूनही काळे आणि आतूनही काळे, ते काही यांच्या पोटातून पुसलं जात नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातील तरुण आता खडबडून जागी झालेला आहे आणि आजचा महाराष्ट्रातील मातंग समाजातील जो काही आंबेडकरवादी तरुण आहे तो उद्याचा ह्या समाजाचा दीपस्तंभ म्हणून काम करणार आहे हे मात्र नक्की आहे. आणि विष्णुभाऊ कसबे संदर्भात बोलण्याचं हे कारणच आहे की त्यांच्याबद्दल आमची काही वैयक्तिक कुठली दुश्मनी नाही किंवा त्यांचा माझा काही शेतधुरा लागून नाही, पण त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण या नावाखाली हे जे काही लोटांगण आंदोलन, डफडी आंदोलन, हे जे काही दौंडी मोर्चा, हे गुलामीनं जे काही गुलामीच्या